सद्गुरुनाथ दादा याला वंदन करून आजचा गुरुपुष्याचा कार्यक्रम आपण सुरू करू. आज त्रिवेणी संगम योग आहे. आज गुरुवार आहे, दीपामावस्या आहे. आणि गुरुपुष्य योग आहे. असे योग फार कमी प्रमाणात येतात. आज आपण जे काही अमृतकण सद्गुरुनाथ दादा यांनी विश्वामध्ये फेकले त्यातले काही कण आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहे. जितके कण आपण ग्रहण करू गुणिले 108 पट ते तुम्हाला जाणून होतील. असा आजचा दिवस आहे. विश्वातील काही असे दिवस असतात, असे काही वेळा असतात की ते कॅच करता आल्या पाहिजेत. दादा नेहमी म्हणायचे कामकाजाला 50 आणि मुलाखतीला 5. काय म्हणायचे? कामकाजाला 50, प्रश्न असले की 50 लोक येणार आणि ज्ञान ग्रहण करायचं म्हणलं की 5 लोक येणार. कारण कुटुंब एक असतो, 10 जण खाणारे असतात. तो कुटुंब 10 होऊ शकत नाहीत, एकच राहणार. आजचा जो विषय आहे त्या बोर्डवर बसला नाही. बडा मोठा विषय आजचा. वंदनीय दादांनी ज्या 8 सेमिनारच्या मुलाखती घेतल्या त्याचं पहिलं सेमिनार जे तुम्ही लिखित कुठं ऐकलं असेल, बघितलं असेल, पण मूलतः विस्तृत प्रमाणात थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मनुष्य जन्म बाबांनो अतिशय दुर्लभ आहे. मी दुर्लभ अशा करता म्हणतो, मी ब्रह्मदेव म्हणा, सृष्टी नियंत्रक म्हणा, निसर्ग म्हणा, परमेश्वर म्हणा, अल्लाह म्हणा, येसू म्हणा, जिजस म्हणा, कुठलीही नावं घ्या. परंतु हे जे विषय मी सांगणार आहे कुणी नाकारू शकत नाही. कारण प्रत्येकाला श्वासाची गरज आहे. आणि यातून देहाच्या ज्या अवस्था आहेत की ज्या मानवाला माहीत नाही, ज्ञात नाही. आणि अभ्यास जर काय ठरवला आपण त्या वेदशास्त्राच्या सगळ्या, तर डोळे जातील, डोक्याचे केस जातील, शरीरातलं तुमच्या मांस सगळं निघून जाईल. दाखला घ्या नवनाथ ग्रंथ पहिला, अध्याय पहिला, मच्छिंद्रनाथांचं दत्तगुरूंच्या कृपेला पात्र होण्याची अवस्था. जे हाड आहे, हाड शरीरातलं हाड असतं ना, ते हाडात आत बलक असतो. मांसरा कांदा लोकांना माहीत असेल. त्या बलक आतला बाहेर पडला आणि हाडाचं झाडू तयार झाला, झाडू पंजर. अशा उपासनेचा योद्धा गुरु मच्छिंद्रनाथ 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर दत्तगुरूंनी कृपा दृष्टी ठेवली. असं असून सुद्धा मायात अडकले. म्हणून माया मच्छिंद्र शब्दावर. तुम्ही काय सांगताय मी माया सोडली, वासना सोडली? तुम्ही काय सांगताय मी परमार्थ करतोय? सब झूठ आहे. काय सांगितलं? मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात वासना शिल्लक आहेत,
आणि वासना पूर्ण होत नाही म्हणून परमार्थ चालू आहे. काय कळलं? 4 कोपरे आहेत ना. कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये वासना शिल्लक आहेत. पूर्ण होत नाही म्हणून परमार्थ चालू आहे. वासना पूर्तीकडे निघाला परमार्थ बंद होणार. 2 धर्म ह्याचे. ज्ञान सुरू केलं, चयापचय क्रिया मंदावती. चयापचय क्रिया सुरू केली, ज्ञान मंदावतं. बघा ना, देहानं धर्म सोडलाय का? तुम्ही जेव्हा अन्न ग्रहण करायला लागतात, पुष्कळ भूक लागली आपल्याला, तेव्हा असल ते चालत. असल ते बासी भाकरी सुद्धा चालते. आणि पोट भरलंय की मग ते बाळ आईवर गुरगुरतं, हेच का नाही केलं. वय वर्ष 8 ते 18 हा जो वयाचा कालखंड आहे, या कालखंडामध्ये हे सेमिनार ग्रहण करणं अतिशय गरजेचं आहे. कारण 18 नंतर ते बाळ युवक ह्या अवस्थेकडे जातं किंवा युवती ह्या अवस्थेकडे जातं. त्याच्यापूर्वी हे ज्ञान घेणं गरजेचं आहे. अन्यथा माझ्याकरता बाबांनी आईने काय केलं असे प्रश्न बाळ आई वडिलांना विचारणार. म्हणून ज्ञान अतिशय गरजेचं आहे. आता हा विषय सगळ्या मी सांगितला होता, परंतु तो विस्तृत प्रमाणात घेता आला नाही. त्रोटक प्रमाणात घेतल्यामुळं 84 लक्ष म्हणजे नक्की काय त्रोटक कळालं. देहाचं कळालं, अज्ञानामध्ये निम्म कळालं. जलचर 9 लक्ष जीव, स्थलचर 11 लक्ष जीव, पक्षी रूपामध्ये 10 लक्ष जीव, कीटक कृमी म्हणतो त्याला 20 लक्ष जीव, वनस्पती वृक्ष म्हणतो त्याला 20 लक्ष जीव, सरपट म्हणजे सरपट प्राणी अभयचर मधले 10 लक्ष जीव, आणि मनुष्य म्हणतो त्यात 1 लक्ष जीव आहेत. मग त्यामध्ये काही देवदेवी शक्ती असतील, लक्षात आलं का? तर 84 थोडं क्रॉस आहेत. जीवांची धारणा, पृथ्वीवरच्या जीवांची धारणा. आता हा थोडासा विषय मी काय घेतो विस्तृत प्रमाणात, तर आपल्याला कळलं पाहिजे की आपला हा जो देह आहे, सदेह देह, हा आई वडिलांच्या निमित्ताने निर्माण झालेला, आई वडिलांनी दिलेला नव्हे. काय सांगतोय? निमित्त आई वडील आहेत आणि त्यांच्या जन्माचं मूळ कारण त्यांच्या विषयाची वासना, तुम्ही नव्हे. तुम्ही जन्माला यावं म्हणून तुमच्या आई वडिलांनी ब्रह्मदेवाला काय साकडं घातलेलं नव्हतं. आणि घातलं जरी असलं तरी मूळ जन्माला यावं म्हणून घातलं होतं. स्पेसिफिक तुम्ही जन्माला म्हणून घातलंच नव्हतं. विषय कळतोय का? त्यांच्या चांगल्या किंवा वाईट कर्मानं कमवलेले धन जे आहे, स्थावर मालमत्ता जी आहे, त्याला कोणतरी वारस पाहिजे म्हणून तुम्हाला जन्माला घातलं. आणि त्या जन्माचं कारकत्व त्यांच्या विचाराच्या वासना, तुम्ही नव्हे. ममत्व जागृत झालं, माया म्हणतो पण त्याला, ममत्व जागृत झालं आणि कुटुंब व्यवस्था निर्माण झाली. आता मजा बघा, जे जलचर जीव आहेत किती आहेत? 9 लक्ष जीव आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारे स्थलचरामध्ये याला परवानगी नाही. खऱ्या पाण्यातला जर मासा
साध्या पाण्यात आला तर तो मेला. पण तो मासाच आहे का नाही? मग खऱ्या पाण्यातला मासा साध्या पाण्यात आल्यानंतर तो का मेला? जलचर असून सुद्धा. कारण निसर्गाने त्याला ती कक्षा दिलेली. कळतंय का? तर आपण फक्त पृथ्वीवरच बघतोय, पाताळ लोक वगैरे काय बघत नाही. पृथ्वीवर मध्ये जलचरामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. जमिनीच्याकडे 7 थर आहेत. 7 थरात सुद्धा कुठे कुठे पाणी आहे, त्या पाण्यात पण जीव आहेत, जमिनीत पण जीव आहेत. तर नुसत्या पाण्यातले जीव 9 लक्ष झाले. आणि जमिनीवर जे वास करतायत ते 11 लक्ष झाले. आता मजा बघा, पाण्यात जे जीव वास करतायत त्यांचं नॉलेज जमिनीवर वास करणाऱ्या जीवांपेक्षा कमी आहे. काय कळलं? जे जीव पाण्यात वास करतायत त्यांचं नॉलेज जमिनीवर जे जीव वास करतायत कमी. काय तर जमिनीवरच्या जीवांना पाण्यातलं नॉलेज माहित आहे. बेडूक वर पण थांबून पाण्यात पण जातो. विषय समजतोय का? म्हणजे असे जीव आहेत की त्यांना वरचंही माहित आहे आणि पाण्यातलंही माहित आहे, पण पाण्यातल्या काही जीवांना वरचं माहित नाही. म्हणजे त्यांचं नॉलेज कुठपर्यंत आलं? पाण्यापर्यंत मर्यादित आलं. त्यात काही खाऱ्या पाण्यातले, काही गोड्या पाण्यातले. आता जे स्थलचर आहेत, जमिनीवर जे जीव आहेत, त्या जमिनीवरच्या जीवांचं नॉलेज आणि पाण्यातल्या जीवांचं नॉलेज पक्ष्यांना माहिती आहे. कारण पक्षी जरी हवेत उडत असेल तरी भक्ष्या करता तो कुठं येतो? जमिनीवरच. किडा कीटक जे काही खातो येतो कुठं? तो जमिनीवरच. बगळा काय करतो? पाण्यातला मासा टिपून खातो का नाही? म्हणजे पक्ष्याला नॉलेज किती आहे? जमिनीवरचं पण आहे आणि पाण्यातलं पण आहे. ॲडव्हान्स आहे टेक्नॉलॉजी पक्ष्याची. आता कीटक आणि जे कृमी आहेत त्यांना पक्ष्यांपेक्षा जास्त नॉलेज आहे. पक्षी खाली येत असताना तो आपल्या अटॅक करणार म्हणजे त्यात घुसतो. बघा ना, चींटी के पैर के गुंजन, चींटी के पैर के गुंजन अल्लाह ताला सुनता है. तू काय येत ना बोंबलताय? दादा काय म्हणायचे? आरती म्हणताना ओरडू नका, स्वरात आरती करा. ओरडणं म्हणजे काय? बोंबलून देव काय देवाला कळत नाही का? तुला काय म्हणायचं ते सगळं कळते देवाला. चींटी म्हणजे मुंगीच्या पायात घुंगरू बांधायचं आणि त्या घुंगराचा जो चाळ आहे, वाजलेला आवाज आहे, तो परमेश्वराला ऐकू जातो. कारण परमेश्वराने त्यांनी निर्माण केले. तुमचे कान बदिरी झालेत, बायको बोलली ऐकू येत नाही. बरोबर ना? आता हे सगळे बघा, कीटक घ्या, पक्षी घ्या, जलचर घ्या, स्थलचर घ्या, हे सगळेची नॉलेज वनस्पतीला आहे. सगळं ॲडव्हान्स नॉलेज आहे. दिल्यात 10 लक्ष 20 लक्ष वनस्पतीमध्ये, पण 20 लक्ष वृक्षामध्ये परत दिल्यात गोष्टी. या आता तुम्ही तर वडाच्या पारंब्याला तुम्ही प्रदक्षिणा घालता. जन्मोजन्मी हाच मिळावा, सापदारामाने तर मिळू नये. मी मागे सांगितलं की समजा तुम्ही आता कसं झालंय, भाजप सरकार फार अग्रेसिव्ह आहे रस्ते झाडं काढायसाठी. समजा काल तिने बिचारीने प्रदर्शनं घातली असतील, त्याला दोरी बिरी गुंतवली असतील 7 जन्मी हाच मिळावा म्हणून, आणि 8व्या दिवशी ते JCPने झाड काढून टाकलं. मग नक्की देणार कोणता 8व्या जन्मात? हा दुसरा जन्म. झाडाला गॅरंटी नाही की मी इथं आहे का नाही याची. आपली भक्ती कशी आहे? भोळी भक्ती आहे. विषय कळतोय का? त्याच्यानंतर काय सांगितलं?
अभयचर जीव आहेत. बघा आता जी जंगलात जीव आहेत, रानमांजर, रानबोका म्हणतो आपण त्याला, आणि तुमच्या गावातलाही बोका असतो. गावातला बोका कसा असतो? गल्लीत गावात गुरगुरतो. रानमांजर समोर जर आला तर पळून जाईल तो. बघा की तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारे कुत्री पाळता? लांब केस असणारी, जी बाहेर अगदी दिसती का नाही माहीतच नाही, पण त्या कुत्र्याला गल्लीतलं जे कुत्रं असतं फाडून खातं. मग तुमचं कुत्रं कशा करता असतं? फॅशन. तर अभयचर जे आहेत, निसर्गाने निर्माण झालेले जे जीव आहेत, त्याला कोणा सपोर्ट कोणाचा नाहीये. तुम्ही पावर घेऊन झोपता का नाही? हा, मांजर तुमच्या उभे येऊन झोपतंय तुमचं पाळलेलं असल्यामुळं. कुत्रं तुमच्या कपड्यावर झोपतंय. पण अभय अरण्यात जी कुत्री मांजर आहे त्याला कोण हे करणार? विषय कळतोय? माणसाला तुम्ही जेव्हा एकटं ठेवा, एकटं म्हणजे काय? फ्रीडम द्या, डिपेंड ठेवायचं नाही कोणाला, तेव्हा ती बुद्धी काम करायला लागते. काय बोल? तुम्ही डिपेंड ठेवता का नाही? बघा की पाळलेल्या गाईला आणि पाळलेल्या म्हशीला 50 इंजेक्शन द्यायला लागतात. कशा करता? गाई दूध देत नाही म्हणून. आणि सोडलेली जी गाय असती तर काय म्हणतात? वळू. कुस गरगडी तिची झालेली असती, कुठेही खाती, काही करती, फिरती, तिला इंजेक्शन द्यायला लागत नाही, फिनिशिंग द्यायला लागत नाही. निसर्ग त्यांचा गुरु झाला. आणि तुमचा गुरु मंदबुद्धीची माणसं. दे इंजेक्शन, झाला रोग. विषय कळतोय का? आता हे सगळं जरी असलं, बघा किती लाख काय आहेत, मग सगळं कल्पना आली असेल. माणसात 1 लाख जीव कसे काय देऊ? सांगता येईल का? हे सगळं तुम्ही मान्य केलं. जलचरामध्ये 9 लक्ष आहेत, स्थलचरामध्ये 11 लक्ष आहेत, पक्ष्यामध्ये 10 लक्ष आहेत, कीटकामध्ये 20 लक्ष आहेत, वनस्पतीमध्ये 20 लक्ष आहेत, अभयचरामध्ये 10 लक्ष आहेत. मानवामध्ये 1 लक्ष जीव कसे काय आले? सांगता येईल? तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, 10 मिनिटापूर्वी हे ना कसं ऑनलाईन सगळं काढलेलं आहे. मी याचा काही अभ्यास केलेला नाही. तुमची समज असं येऊ नसले. मी काय मग ग्रंथ घेतला, तिथं काय ते पाण्यात पलटली, थुंका लावलाय, नोट काढून ठेवली, मग तुम्हाला सांगतोय. काही नाही, समोर आले, ऋणबंधन केलं, काम सुरू. ते सांगणार. इथं गणित कुठलं आहे? ज्ञान आणि अज्ञानाचं गणित आहे. काय सांगतोय? माणसाला शेपटी असणारा मनुष्य, तुम्ही ज्याला आदी मानव म्हणता, कड्या कपाळीत राहणारी माणसं त्याला आदिवासी म्हणता. खेडेगावात राहणारी माणसं तिला खेडवळ म्हणता. गावात राहणारी माणसं गावकरी म्हणता. निमगावात राहणारी माणसं, बऱ्यापैकी गाव असतं, वाड्या आणि गाव फरक आहे. मग शहरामध्ये राहणारी माणसं, आधी निम शहर येतं, नंतर शहर येतं. आणि त्यात सुद्धा जी माणसं फक्त शिक्षणावर मोठी झालेली आहेत ती माणसं, अनुभवावर मोठी झालेली आहेत ती माणसं, कॉस्मिक एनर्जीचा आधार घेऊन मोठी झालेली आहेत ती माणसं, आणि निसर्ग गुरु मानणारी आहेत ती माणसं. असं वर्गीकरण करत 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 तुम्ही जेव्हा याल
तेव्हा माणसात प्रथम जाती तयार होतील, वेगवेगळ्या जाती. कशानुसार पडल्या? कामानुसार पडल्या. 12 बरोबर 10. तुम्ही त्यांना नंतर जातीमध्ये घातलं, पण जात पडली कशामुळं? कर्म, काम. ज्याला जे काम आवडेल तो त्या जातीचा बनला. तो संतांनी वाक्य सांगितलं एक, ब्रह्मज्ञानी तो ब्राह्मण. काय सांगितलं? ब्रह्मज्ञानी तो ब्राह्मण जातीनं ब्राह्मण नव्हे. रक्षण करणारा क्षत्रिय जातीनं क्षत्रिय नव्हे. हीन कर्म करणारा शूद्र जाती एक शूद्र नव्हे. आणि व्यापार करणारा वैश्य जातीनं वैश्य नव्हे. आम्ही नावं पाडलीत. हा क्षूद्र, तो क्षत्रिय, तो वैश्य, तो ब्राह्मण. बघा ना, 1 लाखात 4 जाती आल्या. शेवट काय आलं? वर्गीकरण आलं. कुठून सुरुवात झाली? जलचरापासून. शेवटी काय आलं? 4 जाती आल्या. आता मजा आहे, असं कोण नाही की जातीबद्दल अभिमान नाही. श्वास घेताना कुठली जात, पाणी पिताना कुठली जात, जे अंतर पार करायचे त्याला कुठली जात, चांगले विचार मार्गस्थ करायचे त्याला कुठली जात, आनंदी जीवन जगायचे त्याला कुठली जात, स्वतःचं सुख शोधायचे सुख त्याला कुठली जात, मन प्रसन्न ठेवायचे त्याला कुठली जात, विचारहीन जीवन जगायचे त्याला कुठली जात, परमेश्वराचं नाव घ्यायचं त्याला कुठली जात. अरे मी ज्या देवाला मानतोय तो कुठल्या जातीचा? अरे मी ज्या कुत्र्याला सांभाळतोय, माझे कपडे त्याला देतो, तो कुठल्या जातीचा? माझ्या बिस्तरीतलं पाणी मांजराला पाजतोय, तो कुठल्या जातीचा? पण शेजारचं पोरगं आलं तर डाळवाचा तुकडा पण देणार नाही, तो कुठल्या जातीचा? माणसाचं मन निकोप नाही, माणसाचे विचार निकोप नाहीत, माणसाचे डोळे निकोप नाहीत, माणसाचं आचरण निकोप नाही, म्हणून तो शांतच नाही. आणि पुस्तकी ज्ञान वाचून काही प्राप्तच होत नाही. काय कळलं? तुकाराम कुठल्या शाळेत शिकायला गेले होते? ज्ञानेश्वर माऊली कुठल्या शाळेत शिकायला गेली होती? एकनाथन कुठल्या शाळेमध्ये एंट्री मारली होती? चोखामेयाने कुठे शिकायला गेले होते? कबीर कुठे शिकायला गेले होते? येशू कुठे शिकायला गेले होते? भगवान बुद्ध कुठे शिकायला गेले होते? बरीच मोठी लिस्ट आहे कुठे शिकायला गेली होती लोक ही. पण यांच्या नावाने विद्यापीठ निर्माण झाली, यांच्या नावाने शालेय अभ्यासक्रमामध्ये विषय तुमचे आले, बरंच काही सुरू झालं यांच्या नावाने. ही शिकायला कुठे मंडळी गेली होती? जे नवीन नवीन शोध लावले सायंटिस्ट आहेत ते कुठे शिकायला गेले होते? कुठे शिकायला गेले नव्हते. तरी आम्ही शिक्षणाला फार जोर देतो. आणि आमची बुद्धी मठ्ठ करून टाकतो. शिका बाबांनो शिका, माझा तुमच्या शिक्षणाला नकार नाहीये.
पण 4 माणसांची तोंडात 4 दिशेला झालीत. आईचं तोंड पूर्वेला, बाबाचं तोंड पश्चिमेला, मुलीचं तोंड उत्तरेला, मुलाचं तोंड दक्षिणेला. 4 भिंती जशा समांतर आहेत आणि तुझा माझा संबंध आहे का तर आहे, नाही का तर नाही, तसे तर नाती तयार झालीत. याचं कारण काय, मी कुठून आलो हे समजलं नाही अजूनपर्यंत. आता हे जे सगळं आपण आतापर्यंत अभ्यास केला, हे सगळं डार्विननं शोधून काढलं आणि तो थांबला. मानवजात निर्माण झाली. वंदनीय दादा त्यावेळेस काय करायचे, जी जुनी लोक त्या काळातली होती त्याला सगळं माहीत होते थोडं थोडं, म्हणून ते पुढं जायचे, विषय पुढं कंटिन्यू करायचे. तेव्हा मूळ बेसिक लोकांना, नवीन येणाऱ्या लोकांना काय माहीतच झालं नाही. डार्विन तुमचा बाप झाला इथपर्यंत लोकांना कळालं, का बाप झाला ते कळालंच नाही, ह्याच्यामुळे बाप झाला होता. आता समजून घ्या, हे जे सगळं मी सांगतोय, हे सगळं जे ज्या शरीरामध्ये आज आहे, किंवा जो कॉस्मिक एनर्जी धारण करतो ती कशी करतो ते आपण आता बघूया. हे सगळे जीव अवलंबून कशावर आहेत, पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. कशावर अवलंबून आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश आहेत का. चला, तुम्ही ज्या वाहनातून प्रवास करता, 2 चाकी, 4 चाकी, 8 चाकी, 10 चाकी, त्या वाहनामध्ये पंचमहाभूत आहेत का, हा माझा प्रश्न तुम्हाला आहे. एक 2 व्हीलर घ्या समजण्यासाठी सोपं उदाहरण, किंवा 4 व्हीलर घ्या. त्या 4 व्हीलरमध्ये किंवा 2 व्हीलरमध्ये पंचमहाभूत तत्व आहेत का, असतील तर कुठली कुठली सांगा मला. कोण सांगल, प्रॅक्टिकल. चाकामध्ये हवा, चला हवा झाली, पुढं दिसणारी बॉडी पृथ्वी, दिसणारी बॉडी पृथ्वी, पृथ्वी झाली, पुढं इंजिन मध्ये पाणी ओततात. हा, इंजिन मध्ये पाणी ओततात ते जेवढं झालं. हा, इंजिन जे मोकळं आहे ते काय झालं, पाणी ओततात, पाणी ओततात. पुढं हा, फ्युल मुळे तेज येतं गाडीला, फ्युअल मध्ये एनर्जी मिळते. पुढं गती, आता शिल्लक एकच राहिलं, आकाशाची गती, आकाशाची गती नाही, नसते. वायूची गती. हा हा, बोला. एकच राहिलं आकाश तत्व. कुठं आलं सांगा बरं. पोकळी, बरोबर, कुठं आली पोकळी. गाडीमध्ये स्पेस राहतो आपला, बसतो आपण तो. गाडीमध्ये पोकळी आहे का नाही, तुम्ही बसता कुठं गाडीत, किंवा नळ्या काय काय मोकळ्या असतात आतल्या. गॅस पासून पंचमहाभूत तत्वावरच सृष्टीमध्ये चालतं काही पण. मग ती निर्जीव असू नाहीतर सजीव असू, विना पंचमहाभूताचं वाहन चालणारच नाही. माहित होतं का, आता माहित करून घ्या. काय कळलं, विना पंचमहाभूताचं वाहन चालतंय का, चालणारी प्रत्येक गोष्टीमध्ये पंचमहाभूत तत्व आहेच. कळलं, त्यात काय नाही. हा, चैतन्य नाही कसं म्हणाल तुम्ही, चिकनी असती गाडी तुमची. प्राण, हा, प्राण नाही कसं म्हणशील तू, गाडी आवाज काढते. जे आता AI सिस्टीम पुढे आली आहे ना, त्याचं ते एक सिम्बॉल रूप होतं. AI सिस्टीम म्हणजे आत्ता पुढे आली, सिम्बॉल रूप त्यापासून सुरू आहे, कितीतरी वर्ष झालं. काय नाही त्यामध्ये. हा, स्वतःची गाडीला बुद्धी नाही. कुठं आहे, स्वतःच्या गाडीला मन नाही. कुठं आहे, चित्त नाही, अहंकार नाही.
पण पंचमहाभूत गाडीत आहेत. तयार कोणी केलं? पंचमहाभूत ज्याला आहेत त्यानं तयार केलं. कळालं? काय डाऊट? पंचतन मात्र काय काय त्याला मात्र 5 आहेत. शब्द, रस, रूप, स्पर्श, गंध. गाडीला नाहीये म्हणून ती निर्जीव झाली. कारण निसर्गामध्ये जे परमेश्वराने निर्माण केलं तेवढा प्रत्येक गोष्ट मानवाने अजून तयार केली नाही. प्रयत्न करतोय तो तयार करण्याचा. तुम्ही टीव्ही मध्ये एक आवश्यक तुम्हाला आवडत नटी बघता का नाही? किंवा एखादा पाऊण डब्याचं तुम्ही एखादी ॲडव्हर्टाईज बघता, लक्सची ॲडव्हर्टाईज बघता का नाही? साबणाचा वास माहितो का त्यातनं? ती टाकती कोणावरती अंगावर, ह्याच्या अंगावर वास जातो, तो म्हणतो हा छान वास येते, पण ह्याच्या अंगावर वास येतोय कुठं?